सामान्य असो की बडे व्यापारी, उद्योजक, शासकीय नोकरदारांना आमिषाच्या जाळ्यात ओढणाऱ्या सायबर गुन्हेगार कधी काय करतील हे सांगता येत नाही. बुधवारी सायबर गुन्हेगाराने चक्क पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडले आणि त्यावर मेसेज टाकून सीआरपीएफमधील मित्राचे फर्निचर स्वस्तात विकत घेण्याचे आवाहन केले. ही बाब पोलीस अधीक्षकांना समजताच त्यांनी तातडीने फेसबुकला रिपोर्ट पाठवून खाते बंद करण्यासाठी रिपोर्ट केला. सायबर गुन्हेगारांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या आयपीएस अतुल कुलकर्णी या नावाने बनावट फेसबुक खाते उघडले. त्यानंतर त्या अकाउंटवरून सीआरपीएफ कॅम्पमधील माझा मित्र आशिष कुमार, तुम्ही त्याला तुमचा नंबर फॉरवर्ड कराल, तो घरातील फर्निचरच्या वस्तू दुसऱ्या हाताने विकत आहे. सर्व वस्तू चांगली किंमत आणि अतिशय स्वस्त आहेत. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ते घेऊ शकता. तुम्ही आशिष कुमारचे सामान घेऊ शकता, काही अडचण नाही. तातडीच्या बैठकीत संपूर्ण जबाबदारी माझी आहे, असा मेसेज पाठवला. काही वेळात पोलीस अधीक्षकांना ही बाब समजली आणि त्यांनी त्या बनावट फेसबुक अकाउंट बंद करण्यासंदर्भातील रिपोर्ट केला. त्यांच्या ओळखीच्या सर्वांनाच त्यांनी बनावट फेसबुक खात्यासंदर्भातील माहिती दिली. याशिवाय कोणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी त्या बनावट अकाउंटवरून आलेला मेसेज आणि त्या अकाउंटचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप स्टेटसला देखील ठेवला होता. सोशल मीडियावरील फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या माध्यमातून आपण अकाउंट उघडले असल्यास ठराविक दिवसांनी त्याचा पासवर्ड बदलायला हवा. पासवर्ड हा जन्मतारीख, गाडी क्रमांक असे काहीसे असतात. त्यामुळे सायबर गुन्हेगार सहजपणे आपली फसवणूक करू शकतात, असे सायबर तज्ज्ञ सांगतात. बनावट अकाउंट उघडल्यास त्यासंबंधीचा रिपोर्ट त्या वापरकर्त्यांसह इतरांनीही फेसबुकला करावा, जेणेकरून ते बनावट अकाउंट लगेच ब्लॉक होऊ शकते, असे सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी सांगितले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.